कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर असं कॉलेजचा विद्यार्थी दिसताच जवळ जायची ही घटना कल्याण शहरातून समोर आलेली आहे। शहरातील गर्दीचं ठिकाण, कॉलेज परिसर आणि रस्त्यावर फिरणारे तरुण, या सगळ्या वातावरणात एक तरुणी सहजपणे वावरत होती। तिच्याकडे पाहिल्यावर पहिल्यांदा कुणालाही असं वाटणार नाही की तिच्या हालचालींवर पोलिसांची नजर जाऊ शकते। ती सामान्यपणे स्कूटीवरून फिरायची। एकदा कॉलेजचा विद्यार्थी एखादा दिसला की त्याच्याशी संपर्क साधायची। तिचं वागणं इतकं सहज होतं की तिच्या मागे काही वेगळं कारण असू शकतं असं संशय अनेकांना येत नव्हता। पण पोलिसांच्या हाती काही माहिती लागल्यानंतर या सगळ्या हालचालींकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जाऊ लागलं। हळूहळू पोलिसांना समजू लागलं की शहरात काही तरुण एका वेगळ्या जाळ्यात अडकत आहेत। सुरुवातीला त्यांना हे फक्त काही तरुणांपुरतं मर्यादित प्रकरण वाटत होतं, मात्र माहिती वाढत गेली तसं चित्र गंभीर होत गेलं। कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांना एका विशिष्ट पद्धतीने संपर्कात आणलं जात असल्याची माहिती समोर येत होती। तरुण वय, मित्रांची संगत, उत्सुकता आणि सहज मिळणाऱ्या पैशांचा मोह, या सगळ्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचा संशय निर्माण झाला। पण या सगळ्यामागे कोण आहे हे अजून स्पष्ट झालेलं नव्हतं। पोलिसांनी माहितीची पडताळणी सुरू केली। काही हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं। कोण कोणत्या भागात जातं, कोणाला भेटतं, कोणत्या वाहनाचा वापर केला जातो आणि नेमका कोणाशी संपर्क साधला जातो याची माहिती गोळा केली जाऊ लागली। तपास जसा जसा पुढे जात होता तसतसं एका तरुणीचं नाव पोलिसांच्या समोर येऊ लागलं। मात्र तिच्याविषयी समोर येणारी माहिती ऐकून पोलिसांनाही प्रकरणाचं गांभीर्य जाणवू लागलं, कारण ही केवळ एखाद्या व्यक्तीची संशयास्पद हालचाल नव्हती, तर त्यामागे मोठं नेटवर्क असण्याची शक्यता निर्माण झाली होती। दरम्यान पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली। एक तरुणी स्कूटीवरून काहीतरी घेऊन एका ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली। वेळ आणि ठिकाण निश्चित होताच पोलिसांनी हालचाली सुरू केल्या। कल्याणमधील खडकपाडा परिसरावर विशेष लक्ष ठेवण्यात आलं। पोलिसांनी सापळा रचला। त्यावेळी पोलिसांच्या मनात एक प्रश्न होता, माहिती खरी ठरते का? कारण समोर येणारी व्यक्ती कोण आहे, तिच्याकडे नेमकं काय आहे, तिच्या मागे कोण आहेत, हे सगळं अजूनही गूढ होतं। ठरलेल्या वेळेच्या आसपास एक स्कूटी त्या परिसरात येताना दिसली। पोलिसांची नजर तिच्यावर गेली। ती तरुणी स्कूटीवरून येत होती। बाहेरून पाहता सर्व काही अगदी सामान्य वाटत होतं, पण पोलिसांनी तिची हालचाल पाहताच तिला थांबवलं। काही क्षणांसाठी तिथे तणावाचं वातावरण निर्माण झालं। पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली। ती कुठून आली, कुठे जाणार होती आणि स्कूटीमध्ये काय आहे याबाबत प्रश्न विचारण्यात आले। त्यानंतर पोलिसांनी तिच्या स्कूटीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला। स्कूटीची तपासणी सुरू झाली आणि एका क्षणात पोलिसांच्या हाती अशी गोष्ट लागली ज्यामुळे संपूर्ण संशयाला बळ मिळालं। तपासणी दरम्यान पोलिसांना MD ड्रग्ज सापडलं। त्याची किंमत जवळपास 2 लाख रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं। आता सुरुवातीपासून पोलिसांच्या मनात असलेला प्रश्न एक एक करून स्पष्ट होऊ लागले। कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संपर्क, सुटीवरून होणाऱ्या हालचाली यांना आता एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडलेला ड्रग्ज, या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडल्या जाऊ लागल्या। पोलिसांनी त्या तरुणीला ताब्यात घेतलं। चौकशी सुरू झाली। तिचं नाव फिजा इराणी असल्याचं समोर आलं, पण तपासाची खरी धक्कादायक बाजू अजूनही बाकी होती, कारण पोलिसांना चौकशी दरम्यान तिच्या आधीच्या कारवायांबाबत माहिती मिळाली। ही पहिलीच वेळ नव्हती की ती पोलिसांच्या ताब्यात आली होती। या आधीही तिच्यावर कारवाई झाल्याची माहिती समोर आली आणि या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार फिजाला यापूर्वीही 3 वेळा अटक झाल्याचं सांगितलं जात आहे, म्हणजेच तिची चौथी अटक ठरली। एका तरुणीकडे इतक्या वेळा पोलिसांचं लक्ष का गेलं होतं, हा प्रश्न आता अधिक गंभीर बनला होता। पोलिसांच्या माहितीनुसार तिचा संपर्क केवळ काही मोजक्या तरुणांपुरता मर्यादित नव्हता। कॉलेजमधील तरुणांमध्ये ती परिचित असल्याचंही समोर आलं। त्यामुळे तिच्या संपर्कात असलेल्या तरुणांची संख्या किती होती हा प्रश्नही पोलिसांसमोर होता। इथे त्या संपूर्ण प्रकरणाची सर्वात चिंताजनक बाजू समोर येते। कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणांचं वय हे शिक्षण, करिअर आणि भविष्य घडवण्याचं असतं। अशा वयात जर एखाद्या चुकीच्या सवयीची सुरुवात झाली तर त्याचा परिणाम केवळ एका दिवसापुरता राहत नाही। पोलिसांच्या माहितीनुसार या तरुणीवर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना MD ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे। सुरुवातीला आकर्षण, मैत्री किंवा सहज संपर्कातून तरुणांना जवळ आणलं जायचं आणि त्यानंतर त्यांना ड्रग्जच्या आहारी लावलं जात असल्याचा पोलिसांचा दावा आहे। या प्रकरणाचा तपास पुढे गेला तसतसं आणखी महत्त्वाचं तथ्य समोर आलं। हे सगळं केवळ कल्याण शहरापुरतं मर्यादित नसल्याचं पोलिसांच्या तपासात आढळून आलं। कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातही MD ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची माहिती समोर आली। म्हणजे शहरातील काही तरुणांपासून सुरू झालेली ही बाब आणखी मोठ्या परिसरापर्यंत पोहोचली असल्याचा पोलिसांचा संशय होता। त्यामुळे या प्रकरणामागे आणखी कोण कोण सहभागी आहेत याचा तपास सुरू झाला। पोलिसांनी फिजाला ताब्यात घेतल्यानंतर तिच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील तपास सुरू केला। 2 लाख रुपयांच्या आसपास किंमत असलेला MD ड्रग्ज तिच्याकडे सापडणं ही गंभीर बाब मानली जाते। मात्र पोलिसांसमोरचा प्रश्न केवळ एवढाच नव्हता की हे ड्रग्ज कुठून आला, त्यापेक्षा मोठा प्रश्न होता की हे पुढे कुणाला दिलं जाणार होतं। या नेटवर्कमध्ये आणखी किती लोक आहेत, कॉलेजमधील किती तरुण तिच्या संपर्कात होते आणि या सगळ्या व्यवहारामागे नेमकं कोण काम करतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तपास सुरू आहे।